नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज असं की म्हणजे ते मी शब्दात नाही सांगू शकत आहे. नुकतंच म्हणजे तरुण वय होतं, 10वी पास आउट झालेली. काही जबाबदारी माहितीच नाही, कारण शाळेतनच निघून आलेलो फक्त. आणि म्हणजे मला कॅन्सर झालाय हे थोडं एक्सेप्ट करणं मला थोडंसं कठीण झालेलं, कारण म्हणजे मी असं लहानपणापासून ऐकलेलं की तंबाखूमुळे कॅन्सर होतो किंवा अन्य कुठल्याही व्यसनामुळे कॅन्सर होतो. पण आम्ही म्हणजे लहान मुलांना पण कॅन्सर होतो हे मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं. आणि ज्यावेळी मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले, टाटामध्ये गेले, त्यावेळी मला कळलं की मी एकटी नाहीये. माझ्यासारखे असंख्य मुले आहेत की ज्यांना ते कशामुळे डिटेक्ट होतं तेही माहिती नाही. काय कशामुळे होतं ते. माझ्या बरोबर अगदी 2.5 महिन्याचं मूलही होतं की ज्याला कॅन्सर झालेला. ब्लड कॅन्सर होता त्याला. म्हणजे अजूनही त्याच्यावरचा रोग तो कशामुळे होतो हे अजूनही कळलं नाहीये. ती खंत होती. पण ज्यावेळी मी 17 वर्षाची होती त्यावेळी मला असं वाटलं की वाय मी? मीच का? ओके. म्हणजे हे एवढं मोठं संकट, कारण कर्करोग त्यावेळी एवढा खूप स्प्रेड म्हणजे अवेअरनेस नव्हतं किंवा काही नव्हतं. त्यावेळी ट्रीटमेंट करणं पण खूप कठीण होतं, कारण लोक असं गृहीत धरायची की ज्याला कर्करोग होतो म्हणजे ते आता मरणार. म्हणजे मनात प्रत्येकाच्या मनात ती भीती होती की कर्करोग झाला म्हणजे आता ही व्यक्ती मरणार किंवा जगणार नाही. म्हणजे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी लिटरली माझे सगळे नातेवाईक मला भेटायला आलेले की आता ही जास्त दिवस जगणार नाही म्हणून या संदर्भात. पण त्याच्यामध्ये पण मी देवाला कधी बघितलं नाही, पण देव म्हणून मला डॉक्टर सिद्धार्थ लष्कर हे माझे डॉक्टर, मला त्यावेळी ते प्रोफेसर ऑन्कोलॉजिस्ट होते, हेड अँड नेकचे. ते मला भेटले, माझी फाईल त्यांच्याकडे गेली. माझी फाईल त्यांच्याकडे गेली, म्हणजे ते माझे डॉक्टर होते. आणि ते टचवूड खूप पॉझिटिव्ह डॉक्टर आहेत आणि टाटामध्ये सगळेच तसे आहेत की ते खूप इन्स्पायर करतात पेशंटला की तुम्ही ट्रीटमेंट घ्या. होतं खूप आता ऍडव्हान्स झालेलं आहे, त्यावेळी पण होतं, पण लोक घाबरूनच अर्धी म्हणजे सरेंडर व्हायची की नाही करू शकत म्हणून. आणि डॉक्टर लष्करकडे ज्यावेळी माझी फाईल गेली त्यावेळी त्यांनी पूर्ण स्टडी वगैरे करून माझे 5 केमोसायकल्स, 33 रेडिएशन हे मला फर्स्ट ट्रीटमेंटला त्यांनी पूर्ण हे दिलं, ट्रीटमेंट पूर्ण सांगितलं. नंतर 2005 पासून 2006 पर्यंत ही माझी ट्रीटमेंट चालू राहिली. पुन्हा 2007 ला म्हणजे त्यांनी पूर्ण डिटेक्ट केलं, त्यावेळी मला ब्रीदिंग इश्यू चालू झाला 2007 ला. मग डॉक्टरना सांगितलं की मला ना ब्रीदिंग खूप डिफिकल्ट होत आहे, म्हणजे मी लिटरली एक पहिला माळा पण नाही चढू शकत आहे. डॉक्टर बोलले परत एकदा आपण पेट स्कॅन करूया, पूर्ण स्कॅन बॉडीचं काय एक्झॅक्टली काय इश्यू आहे ते बघूया म्हणून. नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 8 मार्च हा जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांचा सन्मान केला जातो. एक दिवस हा सन्मान असतो. प्रत्येक महिलेची हीच अपेक्षा असते की आमचा एक दिवसच का तुम्ही सन्मान करताय, 364 दिवस आम्ही असतो की नाही, आणि आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. ह्या प्रत्येक महिलेची आज आपण त्यांची भावना, त्यांच्या व्यथा जर बघितल्या आणि जर ऐकल्या आपण, तर निश्चितच त्या दुःखद आहेत. आपण बघतोय की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी काम केलं पाहिजे आणि आज करतायत. आज आपण 21व्या शतकाकडे जरी चाललो असलो तरी त्या तितक्याच ताकदीने करतायत. आज आपण बघा कुठे रस्त्यावरती काम करणाऱ्या अनेक महिला आहेत ज्या आज लहान मुलांना घेऊन सुद्धा दिवसभर काम करतात. एखाद्या एअर कंडिशन मध्ये आज असंख्य पदवीधर महिला सुद्धा त्या ठिकाणी काम करतायत. परंतु हे करत असताना 8 तास ते काम करा, प्रवास करा आणि पुन्हा घरातलं काम करा, म्हणजे त्यांना विश्रांती आहे का? तर विश्रांती नाही. म्हणून जागतिक महिला दिन हा त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे असं म्हणणं सुद्धा कुठेतरी अयोग्य वाटतंय असं मला वाटतंय. आणि हे करताना सुद्धा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि अशाच पद्धतीने आता मी ज्या ठिकाणी आहे, खरोखर वास्तविक ती कहाणी आता तुम्हाला पुढे ऐकायला मिळेलच की स्त्रीचं जीवन काय असतं आणि कशा पद्धतीने त्या पुढे पुढे जात असतात. शीतलताई चव्हाण माझ्या समोर आहेत. ताई नमस्कार. यांचा प्रवास आता आपण ऐकणार आहोत. ताई, आज तुम्ही एका कार्यालयामध्ये तुम्ही एक मॅनेजिंग मार्केटिंगचं तुम्ही एक अधिकारी आहात आणि तुमचा कार्यकाळ म्हणजे आपण म्हणतो की आपण पुढे पुढे जात असतो, शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यानंतर आपण नोकरीच्या प्रवासाकडे जो जातो,
पण तुमचं खरं मूळ म्हणजे सुरुवात बालपणापासून म्हणजे तुमची परिस्थिती कशी होती आणि तो प्रवास तुमचा आता पुढे पुढे कसा होत चाललाय ते आपण पाहणार. काय सांगा तुमची परिस्थिती कशी होती? नक्की. आधी मनपूर्वक आभार की मला तुम्ही सन्मानित करताय किंवा माझ्याकडनं मी प्रेरणास्थान होते की महिलांसाठी, त्यासाठी म्हणजे मला खूप आभार द्यावंसं वाटतं तुम्हाला. माझी कथा अशी आहे की आम्ही एक छोट्याशा कुटुंबातनं, सामान्य कुटुंबातनं आलेलो आहोत. माझे बाबा गिरणी कामगार होते, आई म्हणजे मॅक्सी, परकर शिवायची अशा म्हणजे छोटी मोठी कामं करून आम्ही मोठे झालेलो आहोत. या प्रवासामध्ये छोटस संकट म्हणा किंवा मोठंसं संकट म्हणा असं होतं. ज्यावेळी मी 10वीला होते त्यावेळी एक छोटासा ट्युमर होता माझ्या नेकला. तो आम्ही म्हणजे मला असं वाटलेलं की आपण कुठे कानातले वगैरे घालतो त्या संदर्भात आला असेल ट्युमर, कदाचित साईड इफेक्ट साईड इफेक्ट वगैरे झाला असेल असं वाटलेलं. बट नंतर 1 वर्ष आम्ही ते ट्युमरचं, टीबीचा ट्युमर असेल म्हणून आम्ही ती ट्रीटमेंट केली 1 वर्ष. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी असं कळायला लागलं की तो ट्युमर खूप वाढतोय. म्हणून त्या डॉक्टरनी सजेस्ट केलं की आता तुम्ही एक चांगल्या डॉक्टरकडे दाखवा, म्हणून सेकंड ओपिनियन घेतलं. त्यावेळी कळलं की तो ट्युमर म्हणजे साधा सुद्धा ट्युमर नव्हता, ती एक कॅन्सरचा ट्युमर होता. म्हणून मग 2005ला ज्यावेळी ते मला कळलं की मला स्वतःला कॅन्सर आहे, तोपर्यंत थोडासा उशीर झालेला, कारण तो ट्युमर माझा पूर्ण फेसवर, पूर्ण ब्रेन पर्यंत स्प्रेड झालेला. हो, स्प्रेड झालेला. पण जेव्हा हे तुम्हाला कळलं, कर्करोग म्हटलं की जवळजवळ 80% रुग्ण काय त्याचे नातेवाईक सुद्धा ते हतबल होतात. जेव्हा हे तुम्हाला त्या वयात म्हणजे 10वीचं वर्ष म्हणजे 16-17 वर्षाची असते मी, त्यावेळेला जी घटना कळली तुम्हाला, त्यावेळेला तुमची मानसिकता काय असं की म्हणजे ते मी शब्दात नाही सांगू शकत आहे. नुकतंच म्हणजे तरुण वय होतं, 10वी पास आउट झालेली, काही जबाबदारी माहितीच नाही, कारण शाळेतनच निघून आलेलो फक्त. आणि म्हणजे मला कॅन्सर झालाय हे थोडं एक्सेप्ट करणं मला थोडंसं कठीण झालेलं, कारण म्हणजे मी असं लहानपणापासून ऐकलेलं की तंबाखूमुळे कॅन्सर होतो किंवा अन्य कुठल्याही व्यसनामुळे कॅन्सर होतो. पण आम्ही म्हणजे लहान मुलांना पण कॅन्सर होतो हे मला त्यावेळी पहिल्यांदा कळलं. आणि ज्यावेळी मी त्या हॉस्पिटलमध्ये गेले, टाटामध्ये गेले, त्यावेळी मला कळलं की मी एकटी नाहीये. माझ्यासारखे असंख्य मुले ज्यांना ते कशामुळे डिटेक्ट होतं तेही माहिती नाही, काय कशामुळे होतं ते. पदवी पूर्ण केली मी, त्याच्यानंतर त्याने MBA केलं. म्हणजे जरी मला नाही शिकता आलं तरी मला सॅटिस्फाईड आहे की त्याला मी शिकवलं असं. मग 2008-9 ची गोष्ट आहे. त्यावेळी मला परत पाठीत दुखायला लागलं. मला कळलं नाही की पाठीत का दुखतंय, म्हणजे एवढ्या लवकर असं व्हायला नाही पाहिजे. मला वाटलं की कदाचित खूप जास्त ट्रीटमेंट झाली असेल, त्यामुळे माझी बॉडी सपोर्ट नाही करत वगैरे. तर नंतर म्हणजे खूपच मग पाठीत एक आहे ना छोटासा ट्युमर आला, तो पण तिथेही एक ट्युमर आला. कारण कॅन्सर मध्ये असे 200 प्रकार आहेत जे आपण डिटेक्ट नाही करू शकत की नक्की कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे ते. मग 2009ला मला कळलं की माझा जो कॅन्सर आहे तो ब्लड सर्क्युलेशनच्या माध्यमातून ब्लड सर्क्युलेशनच्या रिलेटेड आहे, आणि तो आता बोन मध्ये गेलाय, बॅक रिबला. म्हणजे मागचे जे 3 रिब्स आहेत आपले, त्या रिब मध्ये स्प्रेड झालाय. तर आता ही परत आता 3री वेळ होती ज्यावेळी मला परत एकदा कॅन्सर डिटेक्ट झाला. तर म्हणजे त्यावेळी तर लिटरली सांगू, म्हणजे माझी जी फाईल होती ती आता बोनच्या डॉक्टरकडे गेलेली. डॉक्टर आता हयात नाहीयेत, डॉक्टर पै म्हणून आहेत. त्यांनी ज्यावेळी माझी केस स्टडी पूर्ण पाहिली त्यावेळी ते बोलले की आता तुझी ट्रीटमेंट करणं शक्य नाहीये, कारण तुझ्यावर ऑलरेडी खूप ट्रीटमेंट झाले, आणि आता तुझा जो बोन आहे, जो कॅन्सर आहे तो बोन मध्ये स्प्रेड झालाय. आणि बोन मधला कॅन्सर डिटेक्ट किंवा क्युअर होणं खूप कठीण असतं. मग त्यांनी माझी केस फाईल सरळ पॅलेटिव्ह केअरला पाठवली. पॅलेटिव्ह केअर ही अशी युनिट आहे ज्यावेळी डॉक्टर बोलतात की आता तुम्ही तुमच्या रुग्णाची सेवा करा,
किंवा तुम्ही तुमचं आयुष्य जगून घ्या ट्रीटमेंट न करता, कारण माहित नाही आता किती दिवस तुम्ही जगाल म्हणून. असं मी परत ती फाईल उचलली आणि डॉक्टर लष्करकडे गेली, डॉक्टर सिद्धार्थ लष्करकडे. सरांना सांगितलं की सर आता मला नाही कोणी ट्रीटमेंट करत आहेत, तर तुम्ही सांगा की मी आता काय करू म्हणून. फक्त डॉक्टरने एक शब्द बोलले, तू ट्रीटमेंट करायला तयार आहेस? म्हणजे त्यांचं फक्त एकच वाक्य होतं, बाकी सगळ्यांचं सोड, तू तयार आहेस का ते सांग. म्हटलं सर एक शेवटची संधी म्हणून मी माझ्यासाठी पुन्हा प्रयत्न करेन, कारण मला जगायचंय. लाईफ खरंच खूप सुंदर आहे आणि मला ती भरपूर जगायचंय. आणि एक असं सांगेन की जेवढं माझ्या बाबांनी माझ्यावर खर्च केला त्यातला एकूण 1 रुपया, भले त्यांचं ऋण वेगळं आहे, म्हणजे फायनान्शियली मी त्यांना कितीही दिले तरी मी कमीच पडणार, पण त्यांनी जेवढं जगवण्यासाठी प्रयत्न केले तर शेवटचा प्रयत्न मी माझ्यासाठी करणार. मला त्यांना खूप आनंदी ठेवायचंय आयुष्यात, जेवढं पण जगेन तेवढं. मग ते बोलले की तू रेडी आहेस ना ट्रीटमेंट करायला? मी म्हटलं मी 100% रेडी आहे. त्यांनी बोललं ही फाईल उचल, परत एकदा पेट स्कॅन केलं की पूर्ण बॉडी मध्ये कुठे आहे ते आपण पूर्ण तपासणी केली परत एकदा. तर माझे फक्त रिब्स मध्ये होते आणि स्पायनल कॉर्डला थोडस म्हणजे स्प्रेड व्हायचं बाकी होतं. त्यावेळी मला डॉक्टरांनी शेवटचं विचारलं की हे बघ, तुझा हा कॅन्सर आहे तो रिब मध्ये तर स्प्रेड झाला, पण स्पायनल पासून थोडासा बाकी आहे. जर अजून तो स्प्रेड झाला तर तू आयुष्यभर एकतर पॅरालिसिस होऊ शकतेस, किंवा जर ऑपरेट केलं आणि स्पाइन मध्ये असेल तर तुला आयुष्यभर तुझं आयुष्य इथून पुढे तुला जागेवरच काढायचं आहे. यासाठी तू तयार आहेस का म्हणून. म्हटलं सर जे प्रयोग करायचे आहेत ते करा माझ्या बॉडीवर. शेवटी काय असतं, अगदीच काही नाही झालं तर इच्छा मरण तरी असतं ना, त्याच्यावर पण मी सही करायला तयार आहे. हा, त्याच्यावर पण मी सही करायला तयार आहे. पण माझ्या नंतर जर कोणाला खरंच त्याचा फायदा होत असेल, तुम्हाला जे प्रयोग करायचे आहेत ते माझ्या बॉडीवर करू शकता, जेणेकरून माझ्या नंतरच्या पेशंटला तरी त्याचा फायदा होईल. मग डॉक्टरांनी सांगितलं की आपण 2 दिवसात तुझं ऑपरेशन करतोय. ते माझे सगळे पाठचे रिब्स काढून टाकले. ऑलमोस्ट 45 स्टिचेसचं माझं ऑपरेशन झालं 8 तासाचं. असं मग एक 15-20 दिवस लागले मला पूर्ण रिकवर व्हायला. आणि मग डॉक्टर बोलले आता तू ठरव की जर तुला आता परत काही प्रॉब्लेम झाला तर तू डिसिजन घ्यायचा आता, कारण आम्ही तुझ्यावर जेवढं प्रयोग होते ते आम्ही करून झालेले आहोत, ते पण यशस्वी झाले आणि ते आतापर्यंत सगळे यशस्वी झालेले आहेत देवाच्या कृपेने. म्हटलं सर मी देवाला तर बघितलेलं नाहीये, पण मला एवढं कळलं की देव आहे आणि तुमच्याच रूपात आहे, जे पॉझिटिव्ह एनर्जी देतात आणि पेशंटला सरेंडर होऊ देत नाही. हा, तुम्ही उमेद दिली म्हणून मी जगू शकले. आणि तीच आहे आपली रिलेटिव्ह, आपलं ऍटमॉस्फिअर, आपले फ्रेंड सर्कल, आपले डॉक्टर्स, तीच एक मोठी ताकद होती त्यावेळी की आजपर्यंत मी इथे उभी राहू शकली. आणि त्याच्यानंतर मग परत एकदा पेट स्कॅन केला आणि काहीही आढळलेलं नाही. 2010 ला पूर्ण ट्रीटमेंट संपली, रेडिएशन वगैरे सगळे संपले. 2011 ला माझं लग्न झालं आणि त्यावेळी डॉक्टरांनी परत सजेस्ट केलं की मी तुला एक सजेशन देईन, मान्य आहे लग्न वगैरे केलं ठीक आहे, बट मी सांगेन की मुलं होण्यासाठी अजून तुम्हाला वेट करावं लागेल, कारण तुझ्या बॉडीमध्ये तेवढे ड्रग्स असतील, काही अंश असतील ते जेणेकरून अनुवंशिक पद्धतीने तुझ्या मुलांना हार्ट डिझीज किंवा ब्रेन डिझीज किंवा काही अनुवंशिक पद्धतीने परत कॅन्सरचे सेल्स त्यांच्यामध्ये येतील. म्हणून आम्ही तेही 5 वर्ष वेट केलं. 5 वर्षांनी म्हणजे बोलतात ना की जगात मिरॅकल्स आहेत, मिरॅकल्स होतात. आपली कर्म चांगली असेल तर आपले त्याचा फायदा खरंच खूप चांगला म्हणालात की देव आहे. हो, खरंच आहे. माणसात आहे. आता तुम्ही म्हणालात की वडील गिरणी कामगार म्हणजे ते वॉचमॅनची ते काम. हो, अजूनही ते काम हे सगळं करत असताना
तुम्हाला कमी वयामध्ये कर्करोगाने तुम्हाला पछाडलं. ग्रस्त केलं. पण हे झालं, हे होत 7 असताना वर्ष. तुम्ही म्हणलात की माझं लग्न सुद्धा झालं. हो आता एखादी लग्नाच्या अगोदर एखाद्या व्यक्तीला, अगदी तो पुरुष असेल किंवा हो. स्त्री असेल, म्हणजे युवती पण, हम्म. लग्नाच्या अगोदर युवक आणि युवतीच हो. आपण म्हणणार. तर हे सगळं असताना तुमचं लग्न म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही मॅनेज केलं? सर माझं लव्ह मॅरेज आणि म्हणजे माझ्या मिस्टरांना मी त्यांना आधीच सांगितलेलं, म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा भेटले त्यावेळी मी त्यांना सांगितलेलं की माझी अशी अशी पास्ट हिस्ट्री आहे, तू एक्सेप्ट असेल तरच आपण लग्न करायचं आणि हे तू तुझ्या घरच्यांना सांगूनच म्हणजे ही माझ्याशी तुमची लग्न. ओळख झाली कुठे? कारण आता तुम्ही म्हणालात की लव्ह मॅरेज आहे. हो तर लव्ह मॅरेज म्हणजे कुठेतरी आपला एक संबंध येतो, हा मी तो कॉलेजमध्ये येतो हा किंवा कुठेतरी तुम्ही नोकरी करता हो किंवा नोकरीच्या शेजारी, ठिकाणी. म्हणजे असे 3 टप्पे आहेत की जिथे कुठेतरी आपले एक हो संबंध येतात. आम्ही म्हणजे मी त्यावेळी अंधेरीला मरोळला नोकरीला होते, लॉजिस्टिक्स कंपनीत होते ओके. आणि ते बँकेत होते. तर आमचं एक लोनच्या संदर्भात बोलणं झालेलं. भेट झाली. हा भेट झाली. तर त्यावेळी आम्ही पहिल्यांदा मिळालो, म्हणजे भेटलो हा. मरोसीच्या बस स्टॉपवर, 22 नंबर बस ठीक आहे. स्टॉपवर. तर त्यावेळी त्यांनी बघितलं आणि असं आम्ही 2-4 महिने बोलणं झालं लोनच्या संदर्भात किंवा असं काही आणि ते राहायला पण लालबागलाच होते. मग मी म्हटलं की ठीक आहे आपण भेटू, असं मग असं फ्रिक्वेंटली अच्छा, भेट अच्छा. वगैरे झाली. मग त्यांनी एकदा विचारलं की तुला आवडेल का माझ्या बरोबर आयुष्यभर राहायला. म्हणजे लाईफ म्हटलं, पार्टनर. हो लाईफ. मी म्हटलं यापूर्वी मी सांगितलं नव्हतं पण आता सांगेन की माझी एक पास्ट हिस्ट्री आहे की मला 3 वेळा कॅन्सर डिटेक्ट होऊन झालेला आहे आणि लग्न करायचं असेल मी हे तुम्हाला पूर्ण सांगणार, तुम्हाला हवं तर डॉक्टरला भेटून देणार. त्यांनी मला स्वतःनी सांगितलं आहे की कधीही डिटेक्ट होऊ शकतो, म्हणजे कारण माझा कॅन्सरचा प्रकार तसा होता की तो कधी होतो. कधीही होऊ शकतो. म्हणजे मी गेल्या 5 वर्षात 3 वेळा मला कर्करोगाने परत पछाडलं, कारण ब्लड सर्क्युलेशन होत. तर तुम्हाला एक्सेप्टेड आहे तरच आपण पुढे जाणार, नाहीतर नाही जाणार. आणि हे मला आवडेल की तुम्ही तुमच्या घरच्यांना पण समजवा, कारण भले तुम्ही नॉर्मल आहात पण घरच्यांनी ते स्वीकारलं. घरच्यांना, घरचे ऑर्थोडॉक्स लोक आहेत, म्हणजे जी जुन्या पद्धतीची लोक आहेत त्यांना Correct. कर्करोग म्हणजे खूप गंभीर आजार आहे. Yes, yes. आता ऍडव्हान्स झाले, खूप टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाले, बट हे अजूनही जुन्या पद्धतीच्या लोकांना नाही माहिती, ते खूप घाबरतात. आणि जर एखादा चांगला मुलगा आहे तर त्याचं आयुष्य अशी जर व्यक्ती आली हा तर त्याचं कोणी सुद्धा एक्सेप्ट आयुष्य नाही सुधारणार. करणार, कोणी एक्सेप्ट नाही करणार. त्याचे आई वडील, आता आपला एखादा मुलगा असेल आणि तो बोलेल की मला कर्करोग झालेल्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करायचं, आपण आज आई व बाबा घाबरणारच की उद्या त्याच्या आयुष्यात ती नसेल तर काय होईल. बरोबर. म्हणून तर माझे मिस्टर बोलले भले तू बेडवर असेल, काही असेल तरी आपण त्याच दिवशी लग्न करायचं ज्या दिवशी आपलं ठरलंय. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी त्याच्या घरच्यांना कन्व्हिन्स केलं आणि माझ्या आईला पण त्यांनी समजवलं, कारण माझ्या आईनी सगळं बघितलंय, माझं चांगलं रूप आणि कुरूप रूप. ज्यावेळी आपले केस नसतात, कॅन्सर नसताना, त्याच्या अगोदरचा हा ज्यावेळी केस नसतात, ज्यावेळी आयब्रोचे केस नसतात, अंगावर केस नसतात, म्हणजे तो एक कुरूप रूप जे नाही आवडत किंवा एखादी व्यक्ती बघितल्यावर बरोबर ते तू पाहिलं नाहीयेस, ते तिचं पाहिलं नाहीयेस. तर हे असं नको व्हायला की लग्न करून उद्या जर तिला परत काही कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तू तिला सोडून दिलंस तर काय होणार. हे माझ्या आईने त्याला प्रश्न विचारला. तर ते बोलले की जर तसंच काही असेल ना तर तिच्या आधी मी जाईन, म्हणजे मी जीव देईन, पण असं काही होणार नाही आणि मी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिला काही होणार नाही याची जबाबदारी असं म्हणजे होतं. माझी आई बोलली की तुम्ही तुमच्या आयुष्याचा जुगार खेळता एवढं लक्षात ठेवा, कारण मी माझ्या लेकीला बघितलंय. हे अशी लोक फार कमी असतात, खूप कमी आहेत, म्हणजे खरंच खूप कमी आहेत. तुम्ही म्हणालात की देव देव देव, खरंच देव आहे, खरंच माणसातच देव आहे आणि मी खरंच मानते. आणि जेव्हापासून मी त्यांच्याशी लग्न केलं म्हणजे 2011ला, आज 2025 झालं, मला काहीही झालेलं नाहीये.
त्यांचा एकूण एक शब्द खरा ठरलाय की मी आयुष्यात आल्यानंतर तुला काही होणार नाही म्हणून. आणि तसंच झालंय. म्हणजे अजूनपर्यंत देवाच्या कृपेने मला तो कॅन्सर नाही डिटेक्ट झालाय. होणार पण नाही. हे मला तुमचे एक आशीर्वाद. एक एक सांगा की आता तुम्ही हे सगळं केलं की हा. स्ट्रगल आहे, हो हे खरंच कोणालाही न पटणार आहे. खरंच कारण आज एवढ्या शरीराची म्हणजे हो. वापरतात एक प्रकारचे नाही कमी वयामध्ये. हा हे असताना एखादा तुम्हाला नोकरी, आता तुम्ही म्हणालात मी जेव्हा घरी व्हायची हा तेव्हा मी कामाला जायची, हो माझं घर, माझे आई वडील, माझा भाऊ, म्हणजे हा जो प्रकार होता, असा तुम्ही काम करत असताना, नोकरी करत असताना असा कुठला एखादा तुम्हाला अनुभव आला की एखाद्या व्यक्तीला मी अशी पेशंट आहे हम्म. आणि मी तुमच्याकडे नोकरी करते, तर तिथे तुमचं स्वागत केलं गेलं काही ठिकाणी का काही तुम्हाला नकार देण्यात आला? कसं आहे म्हणजे जेवढी चांगली लोक आहेत जगात तेवढी आहेत म्हणजे स्वार्थी लोक पण आहेत असंच मी सांगेन. परिस्थिती हालाकीची होती कारण मला आर्थिकदृष्ट्या माझ्या परिवाराला सांभाळायचं होतं कारण मी घरातली मोठी होती. बाबा कामावर होते, आई म्हणजे कपडे मॅक्सी परकर वगैरे शिवून तिने दिवस उदरनिर्वाह केला, आम्हाला वाढवलंय, माझी ट्रीटमेंट केली, भावाचं शिक्षण होतं. मग मला जिथे नोकरी मिळायची तिथे मी काम करायचे, पण सगळीकडे चांगले अनुभव नाही आले. तर मेडिकल मध्ये ज्यावेळी मला रेफरन्सची वगैरे कुठे काम मिळायचं, मेडिकल मध्ये थोडंसं काम केलं मी. 1200-1500 रुपये महिन्यावर पगारावर काम केलं कारण मला पर्यायच नव्हता. मला घर चालवायचं होतं किंवा सपोर्ट करायचा होता माझ्या फॅमिलीला. म्हणजे तुम्हाला इतकं म्हणजे आजार एका बाजूला आजार, हो. एका बाजूला कुटुंब हा. परिस्थिती, त्याची बॅलन्स करणं मला पर्यायच नव्हता सर. कारण त्याशिवाय कसं आहे की जेवढा काही फायनान्शियल माझ्यावर खर्च झाला होता त्याचं त्याची भरपाई भरपाई करणं, त्याच्यासाठी मी छोटे मोठे नोकरी केली सर. कधी डेटा एंट्रीचं काम केलं घरातनं, कधी पेपर चेकिंगचं काम केलं, कधी क्लासेस घ्यायची किंवा मुलांना शिकवायला जायची, कधी गणिताचे फक्त क्लासेस घ्यायची. म्हणजे छोटे मोठे खूप काम केले. कधी मेडिकल मध्ये काम करायची. पण आता हे तुम्ही सगळं म्हणालात त्यावेळेला तुमची मानसिकता म्हणजे आपण म्हणतो ना मी पेशंट आहे, मी पेशंट आहे, मी पेशंट आहे, डॉक्टर काय म्हणतात की तुम्ही हे विसरून जा. हो. तुम्ही हे विसरून जा, कारण तुम्ही जर ते मनात आणलं तर तुम्ही बॅकफुटला जाल. पण ह्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांच्या घरी जाणं किंवा हे सगळं करत असताना तुम्हाला त्यांच्या कुटुंबाने त्या आता ती विद्यार्थी म्हणजे त्यांना तेवढं काय माहिती परंतु त्याच्या कुटुंबाने तुम्हाला ऍक्सेप्ट केलं. खरंच काही काही लोकांनी एक्सेप्ट केलं, पण नंतर ज्यावेळी त्यांना कळलं त्यावेळी म्हणजे हिला ऑलरेडी होऊन गेलेला आहे तर त्यांनी शिकवणी बंद केली माझ्याकडनं. मी म्हटलं असू दे चालेल, पुढे 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 जात जाऊ. नंतर ज्यावेळी ग्रॅज्युएशन पास आउट झाली त्यावेळी मला म्हणजे माझं असं रिक्वायरमेंट होतं की मला कोणी माझी सिंपती म्हणजे एक सिंपती म्हणून कोणी नोकरी नाही द्यायला पाहिजे. माझं टॅलेंट बघून किंवा माझी हार्डवर्क बघून, तुमच्या गुणवत्तेला बघूनच मला काय ते मला माहित नाही, पण माझ्या म्हणजे माझी गुणवत्ता की ज्याच्यामुळे त्यांचा फायदा असं म्हणून मी खूप सारे इंटरव्ह्यू दिले, MNC कंपनी मधनं काम केलेलं आहे. बट कधी कधी असं झालेलं की ज्यावेळी मला त्रास व्हायचा किंवा एखादं म्हणजे बॉडीमध्ये असं वाटलं की विकनेस म्हणा किंवा काही लोकांनी सांभाळून घेतलं. पण 1 वर्ष असं आलं की म्हणजे मी खूप चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि नंतर मला परत एक ट्युमर नेक मध्ये आला आणि त्यावेळी मला डॉक्टरनी सजेस्ट केलं की आपण हे पुन्हा ट्रीटमेंट करून बघूया की नक्की हा कसला ट्युमर आलाय ते. म्हणजे एक तपासणी करून बघूया. आणि मी तपासणी केली आणि त्यावेळी कसं आता टाटा मध्ये जायचं झालं तर पूर्ण अख्खा दिवस निघून जातो पूर्ण प्रोसेसला की परत बायोप्सी करा, परत ती अपॉइंटमेंट घ्या, परत काय आहे एक्सरे किंवा काही ब्लड टेस्ट साठी पूर्ण दिवस निघून जातो. तर मी कंपनीमध्ये ऍप्लिकेशन टाकायची मला ट्रीटमेंटला जायचंय किंवा काही असं मला हे करायचं. आणि असं आढळलं की परत ट्युमरची बायोप्सी करावी लागेल मोठीवाली. आणि त्यावेळी मी HR ला सांगितलं माझ्या की माझं असं पास्ट हिस्ट्री होतं की मला ट्युमर होता, म्हणजे माझं आय वॉज कॅन्सर हा. तर त्यावेळी मला असं सांगण्यात आलं की जर तुम्हाला हे माहिती होतं की तुम्हाला ऑलरेडी कॅन्सर होता
तर तुम्ही आमच्याकडे का आलात नोकरी करायला? तुम्ही आमचा टाइम वेस्ट केलात. असं या शब्दात त्यांनी मला म्हणजे त्यांनी हा रिस्पॉन्स बघूनच मला असं वाटलं की लोक अशीही आहेत की सगळेच तुम्हाला सपोर्ट नाही करत किंवा सगळेच पॉझिटिव्ह नसतात. आता त्यांच्या जागी ते बरोबर आहेत की त्यांना परत माझ्यामुळे त्रास होईल किंवा काय होईल. बट अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सपोर्ट करण्याऐवजी मला काढून टाकणं जास्त प्रिफर केलं. ओके. हा, की न राहिलेलं बरं म्हणून त्यांनी मला टर्मिनेट केलं त्या पोझिशनवरून. मी म्हटलं चालेल, हेही एक्सेप्ट आहे. जर मी माझं स्वतःच मृत्यू बघून येऊ शकते तर हे माझ्यासाठी ही काहीच मोठी गोष्ट नाहीये. मला कोणीही जॉब देईल आणि मी ग्रॅज्युएट आहे, मला कोणीही काम देईल, असं नाहीये की मला त्यांच्याचकडे जायला पाहिजे. तर मी म्हटलं चालेल ठीक आहे, मी माझी ट्रीटमेंट पूर्ण करेन. देवाच्या कृपेने परत ट्रीटमेंट केली तर ती आढळली की ती थायरॉइडची गाठ आहे. अच्छा, म्हणजे तसं काहीच नव्हतं. पण त्याच्यावरून मला एक हे मिळालं की सबक मिळालं की लोक सगळीच पॉझिटिव्ह नसतात आणि सगळीच तुमच्या फेवर मध्ये नसतात किंवा सपोर्ट नाही करत. त्यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आणि मलाही आवडेल की स्वतःच काहीतरी निर्माण करा, अस्तित्व निर्माण करा, जेणेकरून त्या पोझिशन वरून तुम्हाला कोणी काढू नये. त्याच्यानंतर मी स्वतः म्हणजे अजून चांगलं डेव्हलप केलं आणि आज मी स्वतः सेल्स मॅनेजरच्या पोझिशनवर आहे. हा, म्हणजे खूप स्ट्रगल करून आज इथपर्यंत आलेले आहे. खूप. आता तुम्ही म्हणाला तुमच्या 2 मुलं आहेत, हो. मुलगी आणि मुलगा, म्हणजे 10 वर्षाची मुलगी आणि हो. मुलगा, 7 वर्ष. 7 वर्षाचा मुलगा. हो. आता हे सगळं तुम्ही ज्या संकटातून गेलेला आहात, हा, हे संकट तर निश्चित त्या मुलांना माहित असेल. मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलीला सगळं कळतं. मुलगा अजून लहान आहे, बट त्यांना एवढं कळतं की सांगू पण नका, कारण शेवटी कसं आहे ते थोडं अटॅच. हा, ते थोडं जास्त अटॅच आहे. इव्हन खरं सांगते तर माझ्या पाठीला कोणी हात जरी लावला तरी माझा मुलगा घाबरतो. ओके. कारण त्याला एवढं माहिती आहे की आईला मागे हे नाहीयेत, हाडं नाहीयेत. हा, हाडं नाहीयेत. त्यामुळे तो माझ्या मागे असतो की आईला त्रास होऊ नये म्हणून. म्हणजे एवढं त्याला कळतं. माहितीये की बाबा माझ्या आईची सेवा मला करायची. एवढं त्यांनी त्याला कळतं अजूनही. म्हणजे आता तुम्ही, मी मगाशी म्हटलं की स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे नोकरी, प्रत्येक क्षणाला घरी, घर आणि इतर, म्हणजे हे जर सगळं बघितलं तर जितकं सोपं आहे तेवढं सोपं नाहीये. हो, खरंच. तुम्ही ज्या वेळेला इथून घरी जाता, तुम्ही ट्रेनचा प्रवास करता, तुम्ही म्हणालास की अपंगांचा जो डबा असतो त्या डब्यातून तुम्ही प्रवास करता आणि घरी गेल्यानंतर जसं तुमच्या मिस्टरांनी सांगितलं की मी आहे, तू घाबरू नको. हा सगळ्यात मोठा आधार तुम्हाला. हो, खरंच. आता घरी गेल्यानंतर जेव्हा स्वयंपाकाची जी वेळ येते, आता शेवटी 2 मुलं आहेत, मिस्टर आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला घरातलं वातावरण किंवा गेल्यानंतर विश्रांती, पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता? खरं सांगायला गेलं तर स्त्रीचं आयुष्य हे विश्रांतीचं नाहीच आहे. सकाळी उठून मुलांचं स्कूलचं सगळं टिफिन बनवणं, त्यांना रेडी करणं, हे सगळं आहेच. त्याच्या व्यतिरिक्त घरी जाऊन पणही त्यांच्यासाठी जेवण बनवणं, रात्रीचं जेवण बनवणं, अभ्यास घेणं, जे काही असेल छोटं मोठं, आई व्यतिरिक्त हे कधी पॉसिबल होत नाही. आणि मुलं जास्त आईला अटॅच असतात, असं असतं. त्यामुळे होतं, बॅलन्स तर करावाच लागतो, समतोल साधावाच लागतो. आणि खरंच हे असं आयुष्य आहे की स्त्रीला प्रत्येक गोष्टीतच तारेवरची कसरत करावी लागते. भले नोकरी असू दे, संसार असू दे, मुलं असू दे, नवरा असू दे किंवा आपली पूर्ण समाज असू दे, ते करावंच लागतं. पर्याय नाही. जागतिक महिला दिन बोलतो, बघतो आपण प्रत्येक कॅन्सर डे, इंटरनॅशनल कॅन्सर डे. नुकताच तो इंटरनॅशनल 4 फेब्रुवारीला होऊन गेला. छदी फाउंडेशनने एका कॅन्सर रुग्णांसाठी एक छोटासा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. काय वाटलं तुम्हाला त्या कार्यक्रमाला? तुम्ही सुद्धा उपस्थित होता. सर, मी पूर्ण महाराष्ट्रात मी त्यांची
पहिली पेशंट आहे जी त्यांनी मला सन्मानित केलं एवढं. क्या बात आहे. हो, आणि त्यांचे मी खरंच अविनाश सरांचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी पण माझ्या या संघर्षामध्ये माझा संघर्ष कोणीतरी जाणून घ्यावा, जेणेकरून कोणीतरी प्रेरणा घ्यावी यातून. कधी कधी पेशंट असं होतं ना की एक एक स्टेज येतं लाईफ मध्ये ज्यावेळी आपण सरेंडर होतो किंवा आपण हतबल होतो, आणि असा स्टेज प्रत्येक कॅन्सर पेशंटच्या आयुष्यात येतो. ज्यावेळी ट्रीटमेंट खूप एक्स्ट्रीम पेनफुल होतं किंवा जास्त त्रास होतो, त्यावेळी असं वाटतं ना, मी खोटं नाही सांगणार, मला स्वतःला असं वाटलेलं ज्यावेळी मी ऍडमिट होते, केमोथेरपीची शेवटची सायकल होती आणि मला ती सहन होत नव्हती. म्हणजे कंटिन्यू उलटी होते किंवा मोशन्स होतात, जेवण जात नाही, आणि खूप म्हणजे केमोथेरपीसाठी ज्यावेळी सलाईन लावून लावून तुमच्या हाताची चाळण होते, हाताची चाळण होते, वेन भेटत नाहीत. लिटरली आम्ही पायातनं पण सलाईन घेतलेत, कारण हाताची वेनच भेटत नाही, कारण 5-5 सायकल घेणं नाही भेटत. आणि म्हणजे त्यावेळी असं वाटतं ना की मलाही असं वाटलेलं की जो 12वा माळा आहे, एनेक्स बिल्डिंग आहे टाटाची, लिटरली तिथून उडी मारावी आणि जीव द्यावा, जीव संपवावं, कारण माझ्यामुळे इतरांनाही त्रास होतोय. मला तर शरीराची. आता तुम्ही हे सगळं म्हणाल, आता एखाद्या व्यक्तीला म्हणजे पुरुष असेल, स्त्री असेल, लहान मुलं, तर लहान मुलांना तितकं काही कळणार नाहीये. परंतु एखाद्याला जर या आजाराने, कुठलाही आजार, त्यामुळे एकच आजार म्हणायला नको, अनेक आजार आहेत की ज्याच्यातून त्रस्त, मी मानसिक आजार सुद्धा आहे, तुम्हाला शारीरिक आजार नाही, मानसिक आजार सुद्धा की ज्याच्यामुळे आज आत्महत्यापर्यंत जातात. लव्ह मॅरेज किती सक्सेस होतात, किती होत नाही ते माहित नाही, मॅरेज मॅरेज सुद्धा होत, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिकडे परत आल्या. आता या सगळ्या गोष्टीवर तुमचं एकच मला एक सांगा की या सगळ्या गोष्टीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर मानसिकता कशी असायला पाहिजे? कारण तुम्ही लव्ह मॅरेज केले, तुम्ही एक मोठ्या आजारातून बाहेर पडलात, म्हणजे तुमचा पुनर्जन्म आहे म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचं जीवन माझं कसं असेल ते माहिती नाही, ते पण तुम्ही म्हणाला की देव आहे, तर तो देव तुमच्या मिस्टरांच्या माध्यमातून तुम्हाला भेटला, तुमचं जीवन पुन्हा परत सुरू झालं, पुन्हा तुमच्या पेशंटच्या, परत त्याच्यानंतर आई वडिलांची तर साथ, पुन्हा तुम्हाला मुलांच्या बाबतीत डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नका करू, थांबा. म्हणजे काही लोक थांबतात कारण आम्हाला पुढे प्रगती करायची म्हणून, आणि काही असे थांबले की तुमच्या आजारामुळे होणाऱ्या मुलांवरती त्याचा दुष्परिणाम होऊ नये, ही दुसरी स्टेप आहे. तुम्ही असं जर एखाद्याला आजार झाला असेल तर तुम्ही त्यांची मानसिकता वाढावी यासाठी तुम्ही काय सल्ला द्या? मी खरं एकच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण ज्यावेळी पॉझिटिव्ह असतो, आपण शेवटी हे सगळं विल पॉवरवर अवलंबून असतं, आपल्या स्वतःची शक्ती. जर तुम्हाला जगायचं आहे तर दुनियातली कुठलीही ताकद तुम्हाला अडवू नाही शकत, कुठलाही रोग. आणि रोग शारीरिक पेक्षा मानसिक जास्त रोग असतो. ज्यावेळी माणूस मनाने आणि डोक्याने हरतो तिथे तो संपतो. पण जर तुम्ही ठरवलं की नाही मला यातून बाहेर पडायचंय, तर कुठलीही जगातली ताकद तुम्हाला स्वतःला अडवू नाही शकत, हे मी सांगेन. आणि खरोखर आपलं ऍटमॉस्फिअर, आपल्या आजूबाजूचं वातावरण जेवढं आपण पॉझिटिव्ह ठेवू, आपण स्वतःला जेवढं हॅपी ठेवू, कारण आपल्या व्यतिरिक्त आपलं शरीर हे आपलं मंदिर आहे, आपल्यालाच जपायचं आहे. ते कोणीही दुसरं येणार नाही. तुम्हाला स्वतःला आपल्यावर प्रेम करायचं, आपलं पहिलं प्रेम आपलं स्वतः आहोत. आपलं शरीर हे देवाने दिलंय, खूप सुंदर आयुष्य आहे, हे पहिलं जपलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरे गोष्टी सगळ्या आहेत जे नगण्य आहेत, पण आपण आपलं मंदिर जपलं पाहिजे. जसं आपण देवाला सगळं जपतो, आपलं शरीर हेच आपलं पहिलं मंदिर आहे. आणि म्हणजे मंदिराला, घरातलं मंदिर असेल, बाहेरचं जिथे पावित्र्य आपण ठेवतो तसंच आपल्या शरीराला तितकंच ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याची ऊर्जा आपल्याला दिवसभरात पॉझिटिव्ह ऊर्जा, जेणेकरून आपण हॅपी राहणार. आपण ज्यावेळी स्वतः खुश राहणार त्यावेळी आपण इतरांना खुश ठेवू शकतो. आपण पॉझिटिव्ह राहणार त्यावेळी आपल्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह होतं, आणि तीच एक पॉझिटिव्हिटी असते जेणेकरून आपली कुठलीही संकटावर आपण मात करू शकतो. कारण माणूस मनाने हरता कामा नये, भले शरीराने थकू दे. आता शेवटच्या टप्प्यावर मी येतो. आपल्याला आवड असते, परत सवड नसते.
हो, नक्कीच. इच्छा असते, इच्छाशक्ती असते, मला हे करायचं, मला ते करायचंय. ठीक आहे, मी आजारातून निघाले, मला काही नाही, मला 2 मुलं झाली, माझे मिस्टर मला, पण मला अजूनही आवड आहे की ज्या आवड मला ती पूर्ण करायची. अशी एखादी तुमची कुठली आवड आहे की जी पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे? मी खरं सांगू, ज्यावेळी लहान होते त्यावेळी म्हणजे 15-16 वर्षाची असताना, तर माझी इच्छा होती की मला ना बुर्ज खलिफा बघायचंय. दुबईतला हा, बुर्ज खलिफा बघायचंय. हा, देवाच्या कृपेने अशी 4 वेळा संधी आली की मी दुबईला 4 वेळा जाऊ शकले. हा. पण आता माझी अजून एक्स्ट्रीम इच्छा वाढते. ज्यावेळी आपलं एखादं स्वप्न पूर्ण होतं, माणसाने स्वप्न बघणं कधी थांबवू नये. हा. ही एक म्हणजे अ, खूप काय ते बोलतात, चांगली हे आहे, साईन आहे. ज्यावेळी माणूस स्वप्न जास्त बघतो त्यावेळी ती फुलफिल करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करत प्रयत्न असतो. करत असतो. तर माझं स्वप्न होतं की मला बुर्ज खलिफा बघायचं होतं. ते तर झालंच, पण आता माझं स्वप्न आहे की मला अमेरिकेत जाऊन आयफेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघायचं आहे. तर बघू आता ते कधी पूर्ण होतंय. होणार. कलेच्या बाबतीत जसं हा. आपण आता बघतो की कोणाला नृत्याची आवड असते, कोणाला गाण्याची आवड असते, कोणाला वक्तृत्व स्पर्धा आहे, किंवा मला अनेक लोकांमध्ये बोललं पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण लोकांमध्ये असतो पण बोलता येत नाही. पण अशी पण एक असं, अरे तू बोलला तर मग मी का नाही बोलू शकत, हो. त्यांनी गाणं गायलं तर मी का गाऊ नये, हा. अरे त्यांनी डान्स केला तर मी का डान्स करू नये. असं एक प्रत्येक माणसाच्या ह्याच्यामध्ये ते भिडलेलं असतं, फक्त तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. हो. आणि त्या माध्यमातून जर अशी काही संधी आली तर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आवड आहे? आणि महत्वाचं म्हणजे आता आपण अजूनही तुमचा एखादा अभिनेता कोण आवडतो, तुम्हाला अभिनेत्री कोण आवडते, एखादा म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण विचार करतो की कुठेतरी आपल्याला एक आवडती व्यक्ती आपली असायला पाहिजे की जेणेकरून मी त्यांच्याकडे बघून माझा दिवस चांगला गेला पाहिजे. मला चित्रपट पाहायला खूप आवडतात. मराठी चित्रपट तर आता खूप सुंदर सुंदर येतात. त्या व्यतिरिक्तही लोकांच्या बायोग्राफीज असतात, जे त्यांच्या व्यक्तिमत्वावर असतात, त्या संदर्भात मला बघायला खूप आवडेल. आणि इव्हन मला स्वतःलाही माझ्यावर एखादं जर मी पुस्तक लिहू शकले तर मला पण खूप आवडेल. पण माझं लेखन एवढं सुंदर नाहीये. कारण जीवनामध्ये असं म्हटलं जातं की साहित्यिक आहेत की बऱ्याच वेळेला आता आम्ही काही मुलाखती वगैरे घेतो की आपल्या जीवनावरती एखादं तरी पुस्तक आपण हो, खरंच इच्छा तर अनुकरण करणं, आपल्या लाईफ मध्ये काय बदल झालेत, आपण कसं स्ट्रगल करत गेलेलो आहे, तर ते दुसऱ्याच्या जीवनामध्ये येऊ नये, आणि जर आलं तर त्याच्यात बदल कसा करता येईल हे त्या पुस्तकांमधून सुद्धा मिळतं. हो, आता आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगेन की तुमची निश्चित तुमची इच्छा असेल ते आम्ही आमच्या वतीने आम्ही ती पूर्ण करू. तुमच्या लाईफ मध्ये तुमचं निश्चित पुस्तक बनवण्यासाठी आमचा सिंहाचा या ठिकाणी वाटा असेल. खारीचा वाटा म्हणणार नाही, पण सिंहाचा वाटा असेल. सर, माझा पण प्रयत्न एकच राहील. भले मला 100% नाही कोणी प्रेरणा घेऊ शकले, पण निदान माझं स्टोरी ऐकून कोणी प्रेरित झाला तरी माझं आयुष्य तर सार्थक झालं असं मी समजेन. कारण कोणाला तरी माझ्यामुळे इन्स्पिरेशन होतं, कोणामुळे माझ्या. आता तुम्ही आता म्हणताय, पण तुम्ही त्या स्टेपला जेव्हा होता तेव्हा तुम्ही संपूर्ण तुमचं शरीर डॉक्टरना दान केलं होतं असं म्हणे. कारण ठीक आहे, मी वाचेन न वाचेन, पण माझ्यावरती जे प्रयोग करतायत तर माझ्यावर केलेल्या प्रयोगानंतर जर दुसऱ्या रुग्ण जर वाचत असेल तर ही माझ्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी असेल. हे तुम्ही तेव्हा म्हटलेलं होता. तर आता त्याच्यात काय तसं उलट तुम्ही त्या शब्दामुळे तुमचं ज्याला आयुष्य म्हणतो ना, तुमचं आयुष्य वाढलं. कदाचित त्यांचाच आशीर्वाद असेल किंवा त्यांचेच डॉक्टरांचे तर उपकार आहेत माझ्यावर खूपच. पण कदाचित माझ्यामुळे कोणाला तरी खरंच प्रेरणा होत असेल. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज 20 वर्ष झाली आणि हॅपीली जगत आहे. खूप छान आयुष्य जगत आहे आणि खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. सगळ्यांनी पॉझिटिव्हली जीवन जगलंच पाहिजे. आणि जेणेकरून आपल्यामुळे कोणतरी इन्स्पायर होतंय किंवा एक जरी व्यक्ती आपल्यामुळे कोणाचं तरी एकाचं तरी आयुष्य जरी बदललं तरी तेच पुण्य समजायचं. तुम्ही बघितलं असेल की जीवनामध्ये अनेक संकट येतात, संकटावर मात करतो आणि आपण पुढे जातो.
आता संकट कुठली असतात हे तुम्हाला माहिती आहे, परंतु अशी काही संकट असतात त्याच्यातून सुद्धा मात करत आज इथेपर्यंत आल्या आणि खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं असं म्हणायला हरकत नाही, परंतु त्यांचा देवावर विश्वास आहे. देवच डॉक्टरांच्या रूपाने त्यांच्या समोर आला आणि अचानक घडलेल्या घटनेला तोंड देत आज ते या ठिकाणी आल्या. हे भाग्य सगळ्यांनाच लाभतं असं नाही, पण त्या म्हणाल्या की त्या काळामध्ये जेव्हा माझ्यावर 4-5 वेळा ट्रीटमेंट करण्यात आल्या वेगवेगळ्या याच्यात, तर माझ्यावर तुम्ही ट्रीटमेंट करा, त्याच्यातून मी वाचले तर माझं भाग्य आहे, नाही वाचले तर याच पद्धतीने पुढचे जे रुग्ण कोणी असतील तर त्या रुग्णाला निश्चित माझ्यामुळे त्यांचं जीवन वाढेल. आणि जागतिक महिला दिन असेल किंवा वगैरे असं ते म्हणायला तर तयार नाहीत, कारण हा एक दिवसाचा सन्मान आम्हाला नकोय, पण अशा संकटाच्या वेळेला माझ्या मागे कोण उभं राहिलं, माझ्या कुटुंबाच्या मागे कोण उभं राहिलं, तर हे महत्वाचं आहे. हा खरा महिलांचा सन्मान आहे आणि तो जो सन्मान केला जाईल तो त्यांचं आयुष्य, त्यांच्या मुलांचं आयुष्य हे वाढलं पाहिजे, हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. खरोखर जे त्यांचं अगदी त्यांचा नतमस्तक होण्यासारखीच आज त्यांची व्यथा आहे आणि जीवनामध्ये त्यांच्यावरती पुस्तक लिहिण्यासाठी सुद्धा प्रबोधन निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहील, कारण प्रेरणा देणं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समोरची व्यक्ती सुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी राहायला पाहिजे, कारण मानसिकता ही अनेक वेगळ्या प्रकारची असते. ती जर बदलायची असेल तर त्याला कोणाचं तर समर्थन असावं लागतं, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबाला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा. सर मी पण तुमचे खूप मनापासून आभार मानते, कारण 20 वर्षात कोणी याची दखल नाही घेतली, पण आज 20 वर्षांनी का होईना मला कोणाला तरी इन्स्पायर करण्यासाठी एक संधी मिळाली आणि ती तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या वेळी मिळाली आणि तुमच्या रूपाने मिळाली. त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की चला कुठला तरी एक मार्ग मिळाला जेणेकरून मी माझी व्यथा किंवा माझा एक प्रेरणास्थान मी कोणाला तरी देऊ शकेन. हे सगळं करत असताना मी तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा म्हणणार नाहीये, कारण चॅनलचा ग्रोथ वाढावासाठी म्हणणार नाही, कारण ही व्यथा आहे. ही व्यथा मी तुमच्या समोर मांडलेली आहे. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही ते कराल, नाही तर त्यांना त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही तिथूनच शुभेच्छा दिल्या तरी सुद्धा भरपूर काय. एवढंच मी या ठिकाणी प्रबोधन दिशेच्या वतीने संपादक दत्तात्रय सूर्यवंशी सांगत आहे. धन्यवाद.